आणि यापुढची बातमी पुण्यातनं आहे। पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या सरकारी बंगल्यातनं लाखो रुपयांचं सामान गायब झाल्याची गंभीर घटना घडली आहे। अर्धा एकर जागेत पसरलेल्या बंगल्यामध्ये 24 तास सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्हीचा पहारा आहे आणि सतत कर्मचाऱ्यांची वर्दळ सुद्धा। पण असं असतानाही या वस्तू गायब झाल्याच कशा असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या घटनेनंतर भले भले चक्रावून गेल्यात। आयुक्तांच्या बंगल्यातनं वस्तू गायब, एसी टीव्ही झुमरांना फुटले पाय, सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा उपयोग काय? नव्या खरेदीसाठी 20 लाखांची निविदा, सर्वसामान्यांच्या पैशांवर कुणाची मजा? पुण्याच्या महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीतल्या चित्तरंजन वाटिकेशेजारी एक मोठा बंगला बांधला गेला। निवृत्त आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले याच निवासस्थानी राहत होते। मात्र जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी या बंगल्याचा ताबा सोडला। मग नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम हे या बंगल्यात राहायला येण्याआधी महापालिका भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घराची पाहणी केली। या पाहणीअंती जे समोर आलं ते चक्रावून टाकणारं होतं। या बंगल्यातले 4 एसी, झुमरं, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची आणि इतर चित्र, जुन्या काळातील पितळी आणि कांस्य धातूचे दिवे, 2 मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकी टॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर, झाडांच्या भल्या मोठ्या कुंड्या, महागडे इलेक्ट्रिक फिटिंग्स असं सगळं साहित्य गायब आहे। 24 तास सीसीटीव्ही सर्व्हेलन्स मध्ये असणारा महापालिका आयुक्तांचा हा बंगला, 24 तास कडक सुरक्षा या बंगल्याच्या दोन्ही गेटवरती असते तरी सुद्धा या वस्तू गायब होतात। या वस्तू नेमक्या कुठे जातात असा प्रश्न आता निर्माण होतोय। आयुक्तांच्या बंगल्यातल्या वस्तू गहाळ झाल्याची इतकी मोठी घटना घडूनही पालिकेकडनं याबाबतीत अत्यंत गोपनीयता बाळगली जाते। घटना उघडकीस आल्यानंतर अजूनपर्यंत पोलिसात कोणतीही अधिकृत तक्रार दाखलच नाहीये। या संदर्भात नवनियुक्त आयुक्तांनी काय म्हटलंय तेही पाहूया। माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहित नाही। शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागाचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत। मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही। ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर। आता एकूण जे काय आयुक्तांचं बाहेर वक्तव्य येतंय की दोषींना शिक्षा केली जाईल, अहो ते तुमचं काम नाहीये। पालिकेच्या बंगल्यामधून चोरी झाली, पालिकेच्या वस्तूंची चोरी झालेली आहे, याच्या संदर्भामध्ये FIR दाखल करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे। परंतु तसं न करता कुठल्या तरी अधिकाऱ्यावर ते बालन टाणून प्रकरण इथल्या इथं मिटवायचं चाललंय, याचाच अर्थ याच्यामध्ये फार मोठ्या हस्ती गुंतल्या असण्याची शक्यता आहे। महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे लवकरच या बंगल्यात राहण्यासाठी येणार आहेत। त्यासाठी विद्युत विभागाकडनं एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायरसह अन्य महत्त्वाच्या वस्तूंची तातडीनं खरेदी झाली आहे। तर इतर वस्तूंसाठी 20 लाख रुपयांच्या निविदेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या बंगल्याची देखभाल आणि सुरक्षा करण्याची जबाबदारी महापालिकेच्या मालमत्ता, बांधकाम आणि सुरक्षा विभागांची आहे। परंतु या गंभीर चुकांची जबाबदारी घेण्यास कोणताही विभाग तयार नाही। इतक्या कडेकोट बंदोबस्तातील सरकारी मालमत्तेतनं महागड्या वस्तू चोरीला जाणं आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही न होणं यामुळे भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून पालिकेकडनं सर्वसामान्यांच्या पैशांचा सुराडा होत असल्याचं दिसून येत आहे। अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।